इसवी सन 1715चा हा काळ होता. स्वराज्याची बुलंद भक्कम राजधानी किल्ले रायगड ओस पडला होता. छत्रपती शिवाजी राजांच्या महानिर्वाणानंतर आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर मराठ्यांनी आलमगीर औरंगजेबाचे थडगे महाराष्ट्रातच बांधले. संभाजीपुत्र शाहू महाराज स्वराज्यात आले, परंतु राणी ताराराणी साहेबांनी शाहू महाराजांना तोतया म्हणून जाहीर केले आणि पुन्हा महाराष्ट्र संभ्रमात पडला. खंबीर नेतृत्व नाही, योग्य दिशा नाही, राज्यात खजिना नाही, सैनिक सरदार नाहीत, त्यात चहूबाजूनी बलाढ्य शत्रूंचा घेराव. अशा असंख्य गोष्टींमुळे मराठी माणूस उदास झाला. त्याची रग, रुबाब, दहशत संपली. बाळाजी विश्वनाथांनी बादशाहकडून चौथाईच्या सनदा आणल्या, पण लढून नाही, रडून, भीक मागून. बादशाहनेही तुकडा फेकावा तसे चौथाईच्या सनदा फेकल्या. त्यात मेहरबानी जास्त, त्यामुळे शत्रूंचे फावले होते. गोव्यातील पोर्तुगीजांच्या गलबतांच्या शिडात तिरस्काराचा वारा भरला होता. इंग्रज मराठी भूभाग बळकावित होते. क्रूर कपटी निजाम मुलमुकास दक्षिणेचा बादशाह होण्याच्या भूतानं पछाडलं होतं. सिद्धिसादच्या जंजिरापुढे कोकण मुलूक नपुंसक झाला होता. तो स्वतः देवाच्या पालखीत बसून मिरवित होता. मोगल बादशाहला दिल्लीत बसून शाहू महाराजांना हवे तसे हुकूम सोडण्याचा शौकच जडला होता. थोडक्यात सर्व सत्ताधीश तमाम मराठी मुलकावर कुचेष्टांचे आसूड मारित होते आणि रक्तबंबाळ होऊन मराठी मुलूक त्या आसूडाचे फटके सहन करीत होता. क्षत्रिय कुलावतंस छत्रपती श्री शाहू महाराज येत आहे. निगा रखो, खडी ताजीब. आस्ते कदम महाराज, आस्ते कदम. महाराज, खबर आहे, मराठी मुलखात देवांना आणि देवांच्या भक्तांना फिरण्यास बंदी आहे. गोव्याच्या फिरंग्यांनी मागील सप्ताहात 200 मंदिरे पाडली. चाऊलच्या बाजारात गुलाम म्हणून 500 मुली विकल्या गेल्या. महाराज, निजामाच्या फौजांनी देवगिरी नजीकची 10 गावे बेचिराख करून टाकली. महाराज, जंजिराच्या सिद्धिसादने चिपळूण जवळील परशुराम मंदिर फोडले. तेथील 25 लोकांस पोत्यात बांधून समुद्रात बुडविले. महाराज, हे बादशाही फरमान आहे. बादशाही फरमान? निजामाचे पारिपत्य करण्यासाठी मोगली फौज येईल, ती सहाय्य करण्याचा हुकूम आहे. निजामाशी लढा? केवळ अशक्य. अहो, कत्तलची रात्र कमरेस बांधून फिरणारा तो पाताळयंत्री माणूस, त्याच्या विरोधात गेलो तर कदाचित जायलाच हवे. कारण कैदेतून सुटताना आम्ही गायीचे शेपूट धरून बादशहाशी सहकार्य करू अशी शपथ घेतली. बादशाहीसाठी शेपूट धरले म्हटल्यावर इतरांनी निजामाविरुद्ध तलवार धरायलाच हवी. महाराज, बादशहाच्या जाग्याची चिंता करायची आणि पेशवाईच्या वस्त्राचे घोंगडे भिजत ठेवायचे हे काही योग्य नव्हे. पण कोण आहे असा वीर? कोण आहे असा सरदार आपल्यात?
आम्हास खरी चिंता स्वराज्याची आहे. हेरांनी आणलेल्या खबरे ऐकल्यात ना? शिवछत्रपतींच्या रयतेवर एवढे अन्याय आम्हाच बघवत नाहीत, पण आम्ही तरी काय करू शकतो? आज दुबळे आहोत आम्ही. आमच्या जवळ ना धनाजी ना संताजी, ना फौज ना सरदार. आमचे कर्तबगार पेशवे बाळाजी पंत कैलासवासी झाले, म्हणून या समयी शत्रुत्व करून चालणार नाही. बादशाहस मदत केली तर गुजरात बाळव्याच्या सनदा मागता येतील, तंजावर घेता येईल आणि मुलूख मिळाला तर फौज वाढवता येईल. परंतु फौजेचे नेतृत्व करणार कोण? पेशवे पदाची नियुक्ती अजून केलेली नाही. महाराज, चिमणाजी दामोदर यांनाच पेशवे करावे असे आम्हास वाटते. तसेच ते अनुभवी आहेत, ते राज्याची घडी नीट बसवतील. महाराज, चिमणाजी दामोदर यांपेक्षा अधिक अनुभवी, तसेच पेशवे पदाची धुरा सांभाळण्यास योग्य असा व्यक्ती नाही. महाराज, सासवडून बाजीराव बाळाजी पंत आणि चिमाजी बाळाजी पंत आत रुजू होण्याची इजाजत मागत आहेत. इजाजत? हे आहेत बाळाजी विश्वनाथांचे चिरंजीव. बादशहाचे फरमान आलेत बाजीराव. निजामाविरुद्ध बादशहाच्या मोगल सैन्यास सहाय्य करायचे आहे. आता ही कोवळी मुले जाणार का निजामावर चालून? महाराजांनी आज्ञा केली तर निजामावर चालून जाऊ आणि त्यास धूळ चारू. बाजीराव, बोलणे सोपे, करणे अवघड. निजाम सोपा वाटतो, आणि वाटत असेल तर उचला बेलभंडार निजामाचं पारिपत्य करण्यासाठी. एकदा नाही 10दा उचलू आम्ही बेलभंडार. विचार करा, निजाम हा औरंगजेबाच्या तालमीत तयार झालेला आणि अंगास तिळाचे तेल लावून बसलेला पैलवान आहे. तो धरला तरी सटकतो. शिवाय त्याच्याकडे तुर्की, पर्शियन सैन्याची कडवी फौज आहे. तोफा आहेत. असतील तोफा, असेल कडवी फौज, असेल तो औरंगजेबाचा चेला, छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत, असेल त्याच्या अंगास तिळाचे तेल लावलेले. आम्ही रायगडाच्या घाण्याचे तेल प्यालोत, आणि महाराज पाठीशी असताना आम्हास कोणाचे भय नाही. वा बाजीराव वा, शाबास तुमची. आता आम्ही काही क्षणांपूर्वीच पेशवे पदासाठीच्या योग्य व्यक्तीबद्दल बोलत होतो, आणि तुमच्यात ते सारे गुण आहेत. आम्हास पेशवे म्हणून बाजीरावच योग्य वाटतात. अहो, पण अनुभवही नाही. आम्ही निजामावर चालून जाण्यासाठी सैन्य देऊन सुद्धा तुमच्यातील कोणीही तयार नव्हते, परंतु बाजीरावांनी क्षणांचाही विलंब न करता हे आव्हान पेलले. बाजीरावांची निष्ठा, साहस आणि प्रामाणिकपणा ह्यावर तीळ मात्रही शंका नाही. अशीच निष्ठा, साहस साताराला आपल्या पेशव्यात हवी. आणि अनुभवाचे काय? वय अवघे 20. रायरेश्वरावर रक्ताचा अभिषेक करून स्वराज्याचा हुंकार प्रकटला तेव्हा छत्रपतींचे वय 15 होते, आणि ज्ञानेश्वरी लिहिली तेव्हा ज्ञानेश्वरांचे वय होते 16. या 2 गोष्टीवर तर महाराष्ट्र तरलेला आहे. त्यामुळे वयाचे भय सोडून द्या. महाराज, कोणत्या आधारावर ह्याच पेशवे करायचे? आम्ही बरेच दिवस यावर विचार करीत होतो, आणि हा पूर्णपणे विचारांतीर निर्णय घेतलेला आहे. बाजीराव बाळाजी पंत भट्ट, आपण या शिवस्वराज्याचे आजपासून पेशवे आहात असे आम्ही घोषित करीत आहोत. महाराज, पण बाजीराव, आम्ही तुम्हाला पेशवेपद देत आहोत, पण फौज देऊ शकत नाही, खजिना देऊ शकत नाही. आम्ही देऊ ती फक्त या मायभूमीची माती. माती, पण शिवरायांच्या पायाखालची माती. या मातीत आम्हाला वीर सापडतील. याच मातीतून लाखो सैनिक पुन्हा उभे राहतील. ही माती मंतरलेली माती आहे. ही माती शिवरायांच्या त्यागाची, त्यांच्या पराक्रमाची साक्षीदार आहे. या मातीचे सोने करण्यासाठी आम्हास फक्त आपला आशीर्वाद हवा. आशीर्वाद?
हे पेशव्यांची वस्त्र कैलासवासी पेशवा बाळाजी विश्वनाथ यांचे चिरंजीव बाजीराव परिधान करतील. बाजीराव, तुम्ही आता आमचे सर्वात सामर्थ्यशाली वज्र आहात. महाराज, आपला विश्वास सार्थ करून दाखवू. छत्रपती शिवरायांचे स्वप्न पूर्ण करू. दिल्लीवर भगवा फडकवू. तथास्तु. आजपासून हे स्वराज्य भयमुक्त असेल. आम्ही लवकरच निजामावर आक्रमण करणार आहोत. आज्ञा. हर हर Thank you.